सोपा प्रश्न विचारते. आयुष्याच्या शर्यतीत तुमचंही कुटुंब मागे पडत आहे का? नमस्कार मित्रांनो. आज एक साधा प्रश्न स्वतःला विचारा. शेवटचा आपण आपल्या कुटुंबासोबत मन मोकळं कसं हसलो होतो? शेवटचा आपण आई वडिलांसोबत, पत्नीसोबत किंवा आपल्या मुलांसोबत ताणतणाव बाजूला ठेवून एकत्र वेळ कधी दिला होता? सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण पळतोय. कशासाठी पळतोय? कुटुंबाच्या चांगल्या भविष्यासाठी. पण याच पळापळीत आपण त्यांच्यासाठी पळतोय, त्यांनाच मागे सोडून देतोय का? आज आपण याच विषयावर बोलणार आहोत, जो प्रत्येक घराची आणि प्रत्येक माणसाची कहाणी आहे. बऱ्याचदा लोक म्हणतात, अहो कामातून वेळच मिळत नाही. पण खरं सांगू, वेळ कधी मिळत नसतो, तो काढावा लागतो. जेव्हा तुमचं मूल लहान असतं ना, तेव्हा तुमचे आई वडील म्हातारे होत असतात. कारण हा काळ निघून गेला ना, तर जगातला सगळा पैसा खर्च करूनही हा वेळ परत विकत घेता येत नाही. दिवसभरातून किमान 24 तासांपैकी 30 मिनिटे मोबाईल, टीव्ही, ऑफिस काम पूर्णपणे बंद करा. त्या 30 मिनिटात फक्त कुटुंबाशी बोला, त्यांची सुख दुःख ऐका. रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी एखादा तास एकत्र बाहेर पडा, एकत्र बसून चहा प्या. आपल्याला वाटतं की कुटुंबाला फक्त चांगल्या पैशाची, मोठ्या घराची किंवा महागड्या वस्तूंची गरज असते. पण मित्रांनो, हे अर्ध सत्य आहे. कुटुंबाला पैशापेक्षा जास्त गरज तुमच्या असण्याची असते. आई वडिलांना तुमचा लाडका शब्द हवा असतो. बाबा तुम्ही कसे आहात? पत्नीला पैशापेक्षा तुमच्या सहवासाची आणि आदराची गरज असते. तुमच्या मुलांना महागडे खेळणं दिला आणि तुम्ही त्यांच्यासोबत खेळलाच नाही, तर त्या खेळण्याला काही अर्थ राहत नाही. त्यांना तुमच्या पैशापेक्षा तुमच्या वेळेची आणि मायेची जास्त गरज असते. काळजी घेणे म्हणजे फक्त आजारपणात डॉक्टरकडे घेऊन जाणे नव्हे. काळजी घेणे म्हणजे मानसिक आधार देणे. घरातल्या प्रत्येकाला हे जाणवलं पाहिजे की बाहेर कितीही मोठं वादळ आलं तरी माझा माणूस माझ्यासोबत उभा आहे. ऐकून घेणे. घरातल्या सदस्यांचे विचार, प्रत्येक प्रश्न न रागवता शांतपणे ऐकून घ्या. छोट्यातल्या छोट्या आनंदात एकत्र सहभागी व्हा. लक्षात ठेवा, कामाच्या ठिकाणी तुमची जागा घेणार उद्या दुसरं कोणीही येईल, पण तुमच्या कुटुंबात तुमची जागा जगातील कोणीही व्यक्ती घेऊ शकत नाही. मित्रांनो, आयुष्य खूप लहान आहे. शेवटी आपल्यासोबत काय राहतं? पैसा, बंगला, गाडी नाही. शेवट राहतं त्या फक्त आठवणी आणि आपल्या माणसांचं प्रेम. आजच काम संपून घरी जाल ना, तेव्हा मोबाईल बाजूला ठेवा. आई वडिलांच्या पाया पडून त्यांच्याजवळ बसा. पत्नीच्या कामात थोडी मदत करा. मुलांसोबत मनापासून खेळा. कारण कुटुंब हे जगातील असं एकमेव ठिकाण आहे जिथे तुम्ही जसे आहात तसे स्वीकारलं जातं. आजपासून आपल्या कुटुंबाला वेळ द्यायला सुरुवात करा. कारण वेळ हीच तुम्ही तुमच्या कुटुंबाला देऊ शकतात अशी सर्वात मोठी भेट आहे. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला कुठेतरी स्पर्श करून गेला असेल ना, तर तुमच्या प्रत्येक मित्राला स्वतःच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर नक्की शेअर करा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कुणाचं तरी घर पुन्हा आनंदाने भरेल. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.